एका 17 वर्षीय तरुणीचे तिच्याच होणाऱ्या नवऱ्यानेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे। पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असलेल्या बिवलधर या गावात ही घटना घडली। एका पोलीस अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला या घटनेबद्दलची माहिती दिली। माहितीनुसार एका 22 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय तरुणीची हत्या केली। मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी ही घटना घडली। जव्हारचे पोलीस उपअधीक्षक समीर एस माहेर यांनी सांगितलं की आरोपीचे मुलीवर प्रेम होते आणि त्यांचं लग्नही ठरलं होतं। 22 वर्षीय आरोपी तरुणीला भेटायला यायचा आणि याच भेटी दरम्यान त्याने या तरुणीची हत्या केली। जव्हार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मंगळवारी दुपारी तरुणीच्या घरी आला होता। मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी तो या तरुणीच्या जिच्याबरोबर तिचं लग्न जमलं होतं तिच्या घरी आला होता आणि त्यावेळी तिचे आई वडील शेतात गेले होते। ते दोघेच घरात होते। त्याच वेळी आणि त्याच दरम्यान या दोघांमध्ये वाद झाला आणि रागात त्याने या 17 वर्षीय तरुणीचा गळा दाबला। त्यात तिचा मृत्यू झाला। दोघांमध्ये वाद का झाला हे अद्यापही कळू शकलेलं नाहीये। मात्र आरोपीने तरुणीची हत्या केली आणि तो घटनास्थळावरून फरार झाला। थोड्या वेळाने काही शेजाऱ्यांनी घरात बघितलं असता तरुणी मृत अवस्थेत मिळाली। त्यानंतर याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली तर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठविला आणि या प्रकरणी तपास व आरोपीचा शोध सुरू केला। दरम्यान पोलीस उपअधीक्षक म्हणाले की आरोपीचा शोध सुरू होता आणि आज 3 सप्टेंबर रोजी बुधवारी त्याला अटक देखील करण्यात आली आहे। म्हणजेच पोलिसांना त्याला अटक करण्यात यश आलंय। त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। मात्र क्षणिक राग किंवा वाद प्राणघातक ठरू शकतो। तरुणांनी संयम, समजूतदारपणा आणि संवादातून प्रश्न सोडवायला शिकले पाहिजे। तर एकीकडे या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता समाजात विश्वास निर्माण करणारी आहे। अशा जलद कारवाईमुळे कायद्याबद्दल जनतेत विश्वास वाढतो आणि गुन्हेगारांना धाक बसतो हे देखील खरंय। जव्हारवरून उबेद मेमन, विकास समाचार।